गुड मॉर्निंग. बघा ब्लॉगची सुरुवात आज मंदिरापासून करते. तर बघा माझी पूजा पण झालेली आहे आणि कामं पण झालेले आहेत माझे. आणि आता बनवत आहे मी स्वयंपाक तर अर्धा मांडलेलाच आहे. बघा इथे भाजी शिजत आहे, गोबीची भाजी पण शिजलेली आहे. गॅस बंद करते. आणि भात पण झालेला आहे आणि हा रवा पण भाजलेला आहे शिरासाठी. आणि इथे वरण पण झालेलं आहे आणि कढी पण झालेली आहे आणि कणिक पण मळून झालेली आहे आणि कांदे पण चिरून झालेले आहेत भाज्यासाठी. तर चला आता मी करून घेते पोळ्या आणि भजे करायचे आहेत आणि देवाला नैवेद्य करायचा आहे. आणि आज उपवास सोडायचा आहे. आज 12 आहे. तर 12चा उपवास वगैरे सोडायचा आहे. तर चला आता मी हे स्वयंपाक वगैरे करून घेते आणि जेवण करते. तुम्ही पण या जेवण करायला. आता मी भजे करत आहे, आणि पोळ्या पण झाल्या माझ्या आणि इकडे शिरा पण शिजत आहे. तर या तुम्ही लोक जेवण करायला. आता आमचं साईला पण उपवास आहे. आजी तशीच गेली पेपर द्यायला कॉलेजमध्ये. आजीचा आज पेपर आहे लास्ट वाला. कारण आजीने उपवास केला पण स्वयंपाक व्हायचाच होता. ती तशीच गेली. आता येईल ते 2:30 वाजता. आता भजे करून घेते. साधे सिंपल भजे करते, तेवढं हे नाही. बाकीचा स्वयंपाक झालेला आहे माझा. चला आता मूडमध्ये काय करावं म्हटलं. करणार तर काहीच नव्हती पण हा साईड करणं तर मी म्हटलं आता काहीतरी करत शिराच केलं. शिरा पण झालेला आहे माझा आणि हा वट्ट्यावर पसारा तसंच पडलेला आहे. असंच ठेवणार. आरची आल्यानंतर साफ करेल. आणि आलू पण आणलेले आहे चिप्ससाठी आणि ते पण चिप्स करायची आहे. ते पण टाकून तुम्हाला चिप्स वगैरे अच्छी आलू आहे या पिस्ता पण असते साईड. वा, आरचीनं तर पूर्ण भांडे घासून ठेवले. बघा मी सकाळी पूर्ण वट्ट्यावर पसारा करून गेली होती स्वयंपाक केला. तर बघा आरचीनं पूर्ण साफसूफ केलेला आहे हा वट्टा. आणि भांडे पण घासलेले आहेत तिने. ते वरण ठेवलेलं आहे गरम करायला. आणि सकाळचंच जेवण आहे. काय ग आरची, कसं काय? मस्त वट्टा साफसूफच आहे. मला काही वाटलं नव्हतं करशील म्हणून. हो का? हा हो का? बघा मी तेव्हा मसाले भात आणलेला आहे आणि खाऊन पण झाला, संपला पण. अरे हे भजी तशीच आहे ग. काय काय आहे, शिरा पण आहे, काय काय आहे तर बघू दे. अरे बापरे, भात पण जसं तसंच आहे, कढी पण आहे, भाजी पण आहे आणि पोळी 2 पोळ्या आहेत आणि वरण ठेवलेलं आहे गरम करायला. तर चला आता पोळ्या टाकते. फक्त किती पोळ्या टाकू वाटत नव्हतं. बघा किती दिवसांनी आरचीने भांड्या घासले. आणि बघा इथे आलू आहे, चिप्स करायचे आहेत, ते उद्याला करीन चिप्स वगैरे. तर आपलं वरण बघते आता, वरणला गरम करून देते. चकाचक नाही तर का. आता मी थोडी म्हणत आहे की चकाचक नाही केलं म्हणून. चकाचकच तर केली आहे मस्त बढिया पैकी. असं रोज करायचं बाळा. कधीतरी स्वयंपाक पण करायचं. हा आता उद्यापासून करशील ना? हा 2 कोणते? हा आता कोणाला वाटते की
12वीचे पेपर झाले, मस्त फ्री, मस्त बिंदास. अरे वा, बघ इथं सोप्यावरीचे नाही का पुस्तकं पडूनच राहत होते, जिथे तिथे तिचे पुस्तक. आता एकच पुस्तक आहे. कसं वाटते तुला मग आता? भांडे वगैरे खूप दिवसांनी घासली तर कसं वाटते? कसं वाटणार? म्हणजे खूप दिवसानंतर घासली ग म्हणून विचारत आहे. कसं वाटते बा तुला? कसं वाटणार आहे? काही वाटणार आहे का? काही वाटत नाही का? आता डेली घासशील भांडे? आजच का? बरं बरं बरं. चला, माझी कढी ओतू जाईल. आहे कढी. चला, आता सकाळी कणिक पण भिजवलेली आहे. सकाळची कणिक आहे एवढी आहे कणिक. आता करते पोळ्या. आणि भात खाल्लेला आहे ना, तर पोळ्यात भरलाच आहे. जेवण करायची पण इच्छा नाही. आरची, तू जेवण करशील का ग? जेवण करशील तू? तू जेवण करशील काय? होय होय. तर मग पोळ्या किती टाकू मी? होय, किती टाकू ग? काय बघू? बघा, कढीमध्ये अद्रक टाकलेला आहे आणि छान लागते कढीमध्ये अद्रक टाकलं तर. असं चेंदून टाकून द्यायचं आवडतं. चला, आता मी पोळ्या करते पटकन. आणि जास्त काही पोळ्या करायच्या आहे नाही. 2 पोळ्या आहे सकाळच्या. आता किती पोळ्या टाकू? 4-5 पोळ्या टाकते होते. चला, वरणला पण उकडी आलेली आहे बघा. चालेल, वरण उकडी आली मस्त. आजीने भांड्या घासून ठेवली खूप. आणि कढी. चला मी आता पोळ्या करून घेते. पोळ्या टाकते आरची, करते पोळ्या. चल, तुला पोळ्या शिकवायच्या आहे तर ते पोळ्या पण मी शिकवीन तुला. बस पोळ्या शिकली का बस माझं काम इझी झालं. इझी. चला, तर आता पोळ्या करते.